बहीण आणि मुलगी यात फरक का? बहीण आणि मुलगीला समानच वागणूक मिळायला पाहिजे ना एका घरात. तर मुलगी येणार म्हणून आईवडिलांची खूप धावपळ चालू असते. पहिल्यांदाच ती घरी येणार असते लग्नानंतर, त्यामुळं तिला आणायला वगैरे खूप सगळं म्हणजे धावपळ चालू असते. आणि भाऊ म्हणजे बसलेला असतो. तर वडील म्हणतात की जा जरा स्टेशनवरनं तिला घेऊन ये. तो म्हणतो की का एवढं कशाला पाहिजे, येऊ दे की तिचं ती नवऱ्याबरोबर यायला लागल्या तर टॅक्सी करून येईल ना. तर वडील म्हणतात हा माझी मुलगी पहिल्यांदा यायला लागल्या आणि तिच्या सासरमध्ये तिची काय इज्जत राहील, घरात दोन दोन गाड्या असताना ती टॅक्सी करून काय येणार. राहू दे, तू राहू दे, मी जाऊन घेऊन येतो, तुला नाही यायचं तर जायचं तर राहू दे. मग मुलगा म्हणतो एवढं सगळं करायची काय गरज आहे, दिलंय ना आता लग्नात सगळं. सगळं दिल्यानंतर आता आणखीन काय बाकी राहिलंय, की एवढं सगळं मागवलंय तुम्ही, एवढं थाटमाट करायला लागलाय, कशासाठी करायला लागलाय. मग आता मात्र आईला खूप राग येतो. आई म्हणते का रे, तू का बोलायला लागलायस, सगळं आमच्या पैशाने येतंय आणि आम्ही ते आमच्या मुलीसाठी करतोय. आणि आतापासूनच तू असं बोलायला लागलायस तर एक लक्षात ठेव, ह्या घरावर आणि घरातल्या प्रत्येक गोष्टीवर तिचा पण हक्क आहे, तिचा बरोबरीचा हक्क आहे. आता मात्र मुलग्याला राहत नाही. मुलगा म्हणतो मग ही गोष्ट तुम्हाला कळली नाही कधी. वडिलांना म्हणतो तुम्ही ज्यावेळी माझी आत्या घरी यायची त्यावेळी तुम्ही तिच्याबरोबर कसं वागत होता हो. त्यावेळी आजोबांना काय वाटलं असेल, त्यांच्या मनाला कसं वाटलं असेल. मी लहान होतो, मी सगळं हे बघत होतो, पण मी त्यावेळी बोलू शकत नव्हतो तुम्हाला. पण माझ्या ते चांगलं लक्षात आहे. तुम्ही कधी आत्याला घरात यायचं तुमच्यामुळं बंद झाली ती, बोलायचं तुमच्यामुळं बंद झाली ती. मग आता तुमच्या मुलगीला लग्न करून दिलं ना, तुम्ही सगळं दिलं ना, मग तिला आता कशाला घरात बोलवताय आणि आता तिचं थाटामाट करायचं काय गरज आहे आम्हाला. मग मात्र वडिलांचे डोळे उघडतात. वडिलांना सगळं आठवतं. ते ज्यावेळी वडील वडील सगळं आपल्या आपल्या पैशानं करत होते, पण बहिणीच्या बाबतीत त्यांनी ज्या चुका केल्या त्या आठवायला लागतात. की आपल्या वडिलांनी आपल्याकडे कधी पैसे मागितले नव्हते, तरी सुद्धा आपण त्या बहिणीला इथं येऊ दिलं नाही, बंधन घातलं. कधी तिचा हक्क काय असं आपल्याला जाणीव झाली नाही. आता आपल्या मुलगीला आपल्याला वाटतंय की आपल्या मुलगीचा पूर्ण हक्क ह्या घरावरती आहे, पण बहिणीचा पण हक्क तितकाच होता, पण आपण कधी तो मानला नाही. मग त्यावेळी दोघांना पण जाणीव होते ह्या गोष्टीची. मग मुलगा म्हणतो पप्पा तुम्ही जसं वागलात तसं मी नाही वागणार माझ्या बहिणीबरोबर. मी तिला आणायला चाललोय, पण तुमचे डोळे उघडावे म्हणून मी हे सगळं बोललो आणि तेवढ्यासाठी मी हे सांगितलं. पण तुम्ही जे चुकी केला ती मी करणार नाही, कारण तुम्ही केलेलं चुकीची जाणीव करून देण्यासाठी मी हे बोललो, पण मला तसं वागायचं नाही असं म्हणतो आणि गाडीची चावी घेऊन बहिणीला आणायला जातो. तर आपण कायम बघतो बघा, मुलीशी वेगळं वागतात आणि बहिणीशी वेगळं वागतात. बहिणीला हेच लोक बहिणीला ज्यावेळी घराला बोलवायचे असते किंवा काहीतरी रक्षाबंधनच्या निमित्तानं कशाच्या तर निमित्तानं बहीण घरी येत असते, पण ते त्यांना आवडत नाही. त्यांच्या बायकोला पण आवडत नाही न भावांना पण आवडत नाही. पण तीच वेळ जर मुलगीवर आली तर त्यांना मुलीचे सगळे लाड मुलांनी म्हणजे भावानं तिच्या करावेत असे वाटतात. पण तेच ज्यावेळी बहीण असते तिच्या वडिलांना काय वाटत असेल ह्याची जाणीव नसते. तर आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असं काही तुम्हाला पण दिसत असेल समाजात तर कमेंटमध्ये सांगा, तुमची स्टोरी मी नक्कीच सांगेन.